भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांना केंद्र सरकारच्या महामंडळावर पाठवण्यासाठी 20,50,00,000 रुपयाची मागणी करण्यात आली। नेमका हा घटनाक्रम कसा घडला आपण अधिक जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत खुद नितीन भुतडा आहे। भाऊ, ही घटना कशी घडली आणि काय सांगाल? हे जी टोळी आहे ही साधारणतः मागच्या 15-20 दिवसापासून माझ्या संपर्कामध्ये होती। यांनी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून, व्हॉट्सअपवर कॉल करून आणि रेग्युलरही कॉल करून मला या सगळ्या विषयामध्ये त्यांनी आमिष दाखवून या ठिकाणी मला आर्थिक लुटण्याचा प्रयत्न केला। आणि मी भारतीय जनता पार्टीचा मागच्या 32 वर्षापासून कार्यकर्ता असल्यामुळं अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये नियुक्त्या होत नाही हे मला लक्षात होतं आणि त्यामुळं इतर लोक या सगळ्या विषयामध्ये फसले जावं नाही या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेतला आणि या सगळ्या विषयाचं स्टिंग ऑपरेशन करून हे टोळी मी त्या ठिकाणी पोलिसाच्या स्वाधीन केली। नेमकं स्टिंग ऑपरेशन केलं म्हणताय तुम्ही, स्टिंग ऑपरेशन काय केलं आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे? या सर्व विषयामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि काल जेव्हा या सर्व विषयामध्ये ते माझ्याकडे पैसे घेण्याकरता आले त्यावेळीसुद्धा मी एक छुप्या कॅमेऱ्याद्वारे त्यांची सगळी शूटिंग केली आणि हे सर्व मी ऑलरेडी पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं आणि पोलिसांनीसुद्धा त्या ठिकाणी सापळा रचलेला होता आणि त्यामुळं माझ्याकडून पैसे म्हणून जी बॅग देण्यात आली ती बॅग घेऊन ते जेव्हा खाली आले तेव्हाच त्यांना पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणाहून अटक केलं। नक्कीच हे होते भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीला धरून 3 फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।